नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो, BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी कामगार पदासाठी 38 पदाची भरती निघालेली होती, तर त्याच्या संबंधित अपडेट देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे आणि जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील या भरती संदर्भात, तर ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट नक्की कराल, त्यावर तुम्हाला उत्तर देण्यात येईल। तर बघा, BMC महानगरपालिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 38 पदासाठी कामगार पदाची भरती निघालेली आहे। याचा पेपरसुद्धा झाला आणि पेपर झाल्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये याची उत्तरपत्रिका तुम्हाला बघायला मिळाली। तर उत्तरपत्रिका बघायला मिळाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचे मार्क्स किती आहे, कोणते प्रश्न बरोबर आहे, कोणते प्रश्न कठीण आहे हे कळले होते। आणि त्यानंतर काय तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती। ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला मुदत देण्यात आलेली होती। तर त्या मुदतीमध्ये अनेकांनी ऑब्जेक्शन घेतले आहे की कोणते प्रश्न चुकीचे होते तेव्हा। तर यासाठी बघा, 19 जून 2026 ते 28 जून 2026 ही तारीख देण्यात आलेली होती। परत एकदा ऑब्जेक्शन घेण्याची तारीख जी आहे ती वाढवण्यात आलेली होती 28 तारखेपर्यंत, 28 जूनपर्यंत। तर 28 जून तारीख आता संपलेली आहे आणि आजची तारीख आहे जवळपास 1 तर 2-3 दिवस झालेले आहे तारीख संपून। तर ऑब्जेक्शन आता पूर्णपणे ओव्हर झालेले आहे। तर आता पुढची प्रोसेस काय राहणार आहे, तर पुढे परत एकदा तुम्हाला रिस्पॉन्स शीट दिल्या जाईल, करेक्ट करून पूर्ण चुका दुरुस्त करून तुम्हाला रिस्पॉन्स शीट दिल्या जाईल। ती रिस्पॉन्स शीट तुम्हाला बघता येईल, ज्यांनी यादी बघितली नाही त्यांना पण बघता येईल। आणि त्याच्यानंतर प्रोसेस राहील तुमची मेरिट लिस्ट। 15-20 दिवसात तुमची मेरिट लिस्ट लागेल। त्या मेरिट लिस्टमध्ये सर्वांचे नावे राहणार, कोणाला किती मार्क्स भेटले, काय भेटले, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाले तर नॉर्मलायझेशनचे मार्क्स किती आहे, सर्व काही माहिती राहणार त्या मेरिट लिस्टमध्ये। आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार, त्यामध्ये 38 जागेसाठी जे काही सिलेक्टेड मुलं आहेत त्यांचेच नाव असणार आणि त्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलावल्या वगैरे जाणार आणि बाकीचे जे काही फॉर्मॅलिटीज आहे ते त्यानंतर घेतल्याच जाईल। तर आणखीन काही तुमचे प्रश्न असतील BMC रिगार्डिंग, कामगार भरती रिगार्डिंग, तर तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।